तुम्हाला या पद्धतीने पफ स्लीव्ज शिकायचे आहे का? तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण बाहीचा व्हिडिओ दाखवला आहे. तर व्हिडिओ. नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग विथ आरूमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपण मी तुम्हाला आज एक बाहीची डिझाईन दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप. तर हा आपण बाहीसाठी डबल कपडा घेतला आहे. तर आपली छातीची घडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जी छातीची घडी असेल तीच बाहीची टाकायची. तर आपण आता एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. आता ही डबल घडी आहे बाहीची आणि ही आपण बाही कटिंग करायला अशी ठेवणार असतो. तर आपली 34ची छाती आहे म्हटल्यावर आपली 8.5ची घडी पाहिजे. तर बरोबर ही 9ची भरती आपण 8.5ची करून घेऊ. आणि त्याच मापाचं मी अस्तर कट केलं आहे. आणि त्यामध्ये आपण बाहीला डिझाईन टाकणार आहोत वरती, त्यामुळे मी हा एक्स्ट्रा लांबीचा असा कपडा घेतला आहे. तर याची लांबी बघून घेऊ आपण किती. आता हा डबल आहे आणि आता हा दोन्ही मिळून जोड आहे आणि हा होतोय म्हणजे 4 पदरी झाला आहे. तर आपल्याला 8.5ची रुंदी लागते, म्हणजे छातीची घडी लागते. तर बरोबर 8.5वर आपण मार्किंग करून घेऊ. या ठिकाणी पण 8.5वर मार्किंग केली आणि या ठिकाणी पण 8.5वर मार्किंग केली. बघू शकता तुम्ही. आता ही चौबल आहे, त्यामुळे आपण आता ही 2 पार्ट सेपरेट करून घेऊ आणि या ठिकाणी आपण चुन्नट देऊन घेऊ याला, म्हणजे आपल्या लक्षात राहील की आपली 8.5ची घडी कुठं भरते. या ठिकाणी असं पट देऊन घ्यायची याला या ठिकाणी. आणि आता चला बनवूया आपण याची डिझाईन. तर डिझाईन बनवण्यासाठी आपण पहिला एक पार्ट उचलून घेऊ आणि आपल्याकडे ज्या पिन्स असतील त्या पिन्सचा वापर आपण या ठिकाणी करायचा आहे. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी बरोबर अशी पिन्सचा वापर करून घ्यायचा आपल्याला. आणि पिन्सचा पण करायचा आणि प्रेसचा पण करायचा, पण अगोदर आपण पिन्सचा वापर करून घेऊ. या ठिकाणी बघा, बरोबर अशी घडी मारून पिन्सचा वापर करून घ्यायचा. आपल्याला पाहिजे तेवढं प्लेट्स आपण या ठिकाणी बनवून घेऊ शकतोय. खूप छान आणि खूप ट्रेंडिंग बाई चालू आहे आणि खूप छान दिसते ती. या ठिकाणी बघा, मी पूर्ण पिन्सचा वापर करून घेते. आता इथपर्यंत आपण वापर केला आहे. तर आपली 8.5ची घडी, तर त्याचा डबल किती होतो? 8 आणि 8 16 आणि 1 17. तर आपली 17 इंच भरती आहे का? तर आपली भरती आहे 19 इंच. तर आपण याला आणखी एक प्लेट्स टाकून घेऊ या ठिकाणी. आणि या ठिकाणी पण आणखी एक प्लेट्स टाकून घ्यायची. या ठिकाणी बघा, आता आपल्याला मोजून आणि परफेक्ट ब्लाऊज शिवायचं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत असते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी बघा, आपलं आता बरोबर 17 इंच भरते, बघू शकता तुम्ही. आता हे झालं आपलं. तर या ठिकाणी आपण ह्या पिन्स बरोबर सिक्युअर करून घ्यायच्या, म्हणजे समोरच्या घड्या पण तशाच आल्या पाहिजे, सेम टू सेम या पद्धतीने. बरोबर परफेक्ट अशा घड्या घ्यायच्या, म्हणजे शिवायला एकदम सोपं आणि ब्लाऊज दिसतं पण खूप छान, म्हणजे खालीवर आपल्या प्लेट्स होत नाही. आता या ठिकाणी बघा, आपण पूर्ण पिन्स अटॅच करून घेतल्या. आता याला आपण मारणार आहोत प्रेस. या ठिकाणी बघा, आपण हे ठेवून घेतलं. आता या ठिकाणी आपण याला प्रेस मारून घेऊ. पूर्ण सेट करून घ्यायच्या पिन्स. यासारख्या प्रेस मारून घेतल्या आपण. आता आपण याला टिप मारून घेऊ. बरोबर या ठिकाणाहून सुरुवात करायची आणि जसं आपण टिप मारत चालू तसं पिन्स काढून घेत चालायचं, म्हणजे आपल्या मशीनमध्ये पिन्स अडकणार नाही. एकदम दमाने अशी टिप घ्यायची. हे बघा, आता आपण इथं सिक्युअर करून घेतलं. आता या ठिकाणी घेऊ या पद्धतीने.
एक्स्ट्राचे जे धागे दोरे असतील ते थोडेसे कट करून टाकायचे, म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग छान येते या पद्धतीने. आता आपल्याकडे जो कपडा आहे आपण आता हा पूर्ण कपडा आपण डबलचा घेतलेला आहे, तर याचे पण 2 पार्ट करून घ्यायचे बरोबर. या ठिकाणी अस्तरचा एक पार्ट घ्यायचा आणि ब्लाऊज पीसचा एक पार्ट घ्यायचा. आता ब्लाऊज पीस आपल्याला या ठिकाणी खालच्या बाजूने पण आला पाहिजे, तर या बाजूने आपण अशी टिप मारून घेऊ. तर या ठिकाणी जो एक्स्ट्रा कपडा असेल आपल्याला नको असेल तर तो या ठिकाणी कट करून टाकायचा. आता हा पण अस्तरचा कपडा घेऊ बरोबर यावर ठेवून घ्यायचा आणि हा कपडा यावर ठेवून घ्यायचा. तर आपलं अस्तरचा कपडा जर जास्त असेल तर तो बाहेर डोकवतो ब्लाऊजमधून, म्हणून अस्तरचा कपडा पण ॲक्युरेट कट करून घ्यायचा या ठिकाणी. आता ही बाही आपली खालच्या बाजूने आली पाहिजे, म्हणून या बाजूने अशी बरोबर अशी बाई ठेवून घ्यायची, म्हणजे तो खालचा काठ ठेवून घ्यायचा आणि यावर हा ठेवून घ्यायचा बरोबर. बघा तुम्ही एकदम परफेक्ट आलं पाहिजे. आता या ठिकाणी ठेवून घ्या. आता याला टिप मारून घ्यायची. आणि या पद्धतीने बरोबर टिप मारल्याच्यानंतर या पद्धतीने आता पूर्ण आपण टिक मारून घेतली. आता हा कपडा फोल्ड बाहेर काढून घ्यायचा आणि हा अस्तरचा कपडा पण बाहेर काढून घ्यायचा. आता यामध्ये बघा आपली इथपर्यंत बाही तयार झाली, इथपर्यंत लूक तुमच्या लक्षात आला असेल. आता काय करायचं, हा कपडा आतमध्ये फोल्ड करून घालायचा आणि हा कपडा वरतून घ्यायचा बरोबर. हा आपला आतमध्ये आला नाही पाहिजे एवढं लक्ष द्यायचं आणि जितका एक्स्ट्रा आपला अस्तरचा समोर जाईल तेवढा जाऊ द्यायचा. आणि बरोबर असं स्टिच करत घ्यायचं आता शेवटपर्यंत. तर यातून आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा दिसतो, बरोबर एकसारखी टीप घ्यायची. हा बघा आता, आणि एक्स्ट्रा कपडा जो असेल तो कट करून टाकायचा, म्हणजे आपण ज्यावेळेस बाही दुमटणार त्यावेळेस मग काय होतं, तिथं कपडा जास्त जाड होत नाही. आता हा सर्व कपडा आतमधला बाहेर काढून घ्यायचा. बरोबर या पद्धतीने आता कपडा बाहेर काढून घेतला आहे. तुम्हाला वाटलं तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आपण लेस वापरू शकतोय. आता आपण पहिला बाईचा सेप देऊन घेऊ. आपण काय करू, अशी बाई ठेवून घ्यायची बरोबर असं. आता आपण हा सेंटर घेणार, हा सेंटर तयार होणार आपल्या बाईचा. तर आपण हाईट बघायची आपली किती होती, तर आपली 9ची हाईट तयार होती, म्हणजे शिवणी 8.5ची होणार. आपण थोडीशी कमीच ठेवली. आता ही बरोबर लेंथ आहे, तर या बाजूने आपली बाही लॉंग असल्यामुळे मी तुम्हाला किती सांगितलेलं आहे, 3.25 3.5च्या पुढं हा टक्स घ्यायचा. तर आपण घेणार आहोत 3.5चा या ठिकाणी, 3.5चा. इथे आतमध्ये आपण घेणार आहोत 1.5 इंच. 1.5 सव्वा आपण किती घेतलं तरी तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकताय. आता या ठिकाणी आपला जो सेंटर आहे या सेंटरपासून पण 1.5 इंच घ्यायचा. हा 1.5 इंच घेतला की हा सेप बरोबर या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा. या पद्धतीने दिसतो तुम्हाला बाहीचा सेप पूर्ण. आणि आता बाहीची फिटिंग पाहणार आहोत. तर बाहीची फिटिंग आहे आपली बरोबर 5.5ची. या ठिकाणी 5.5चं मार्किंग करायचं आणि या ठिकाणी बरोबर 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं या ठिकाणी. आणि आता इथपासून आपण आता या ठिकाणी हा टक्स असा जोडून घ्यायचा आणि हे जे 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे इथपासून ही लाईन जोडून घ्यायची. तर हा आपला बाहीचा सेट तयार होतो. तर या पद्धतीने आपण आता कट करून घेऊ.
आता आपल्याला डबल शिलाई मारावी लागणार आहे, त्यामुळे इथपर्यंत त्या बाईची डिझाईन आपली पूर्ण होत नाही. आता हा सेप उचलायचा आणि मी तुम्हाला सांगितलेले असा ठेवायचा. पण हा कधी ठेवायचा, आता हा सेप उचलून ज्यावेळेस आपण बाही जोडणार आहोत त्यावेळेस. तर आता इथपर्यंत बघा, आता इथपर्यंत आपल्या ह्या टिप आपल्या कट झालेल्या आहेत ह्या प्लेट, त्या पुन्हा जोडून घ्यायच्या आणि इथपर्यंत बघा आता आपली बाही पूर्ण तयार झाली. आता ही बाही अंगात घातल्यावर आपण आता जोडून तुम्हाला दाखवते मी. आता ही इथपर्यंत फोल्ड होईल आणि ही इथपर्यंत फोल्ड होईल. या पद्धतीने बघू शकता तुम्ही. ही आपली अतिशय सुंदर अशी बाहीची डिझाईन तयार झाली, फुगाबाई, आणि एकदम सुंदर आणि एकदम फिनिशिंगमध्ये तयार झाली. तर आता मी दुसरी बाही तयार करून घेते. तर हे बघा आपली बाही तयार झाली शिवून. आता याला आपण थोडंसं डिझायनर बनवू. तर याच्यासाठी आपण ही लेस वापरणार आहोत. तर बघा ही लेस कशी लावायची, बरोबर अशी ठेवायची, म्हणजे थोडंसं आणखी छान लुक येईल बाहीला. तर आपल्याला कस्टमर पण जास्त पैसे घ्यायचे, तर आपण या पद्धतीने थोडंसं तर आणखी ट्रेंडी कसं बनवता येईल हा विचार करायचा. बरोबर. आता वळून ही ब्रॉड लेस असल्यामुळं त्याला डबल टिप द्यावं लागेल. तर या पद्धतीने बघा ही तयार झालं आहे. पण आता आपल्याला तरी पण ही कमी कमी वाटतं आहे थोडंसं. तर हीच लेस आपण या ठिकाणी वापरू शकत नाही, तर आपण या ठिकाणी घेणार आहोत थोडीशी छोटीशी लेस. म्हणजे बाईचा लुक बघा तुम्ही किती सुंदर आला आहे. तर या पद्धतीने ही लेस मी अटॅच करून घेते आणि मग तुम्हाला दोन्ही बाह्यांचा लुक दाखवते. तर या पद्धतीने बघा आपली ही एक बाई डिझाईन तयार झाली आणि ही एक झाली, दोन्ही पाहू शकता तुम्ही. आणि अंगात घातलेला याचा लुक आता हे फुगून एकदम येणार ज्यावेळेस आपण बाही अटॅच करणार या पद्धतीने, त्यावेळेस ही फुगून अशी टाईट बसणार. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.